पेपर फुटीमुळे 3 मे रोजी झालेली नीट 2026 ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशी होणार। पेपर लीक माफियामुळे 22 लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप, परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करणार। पंतप्रधान मोदी 15 मे पासून युरोपातील 4 देशांच्या दौऱ्यावर। 15 ते 17 मे रोजी नेदरलँड आणि 17 मे रोजी स्वीडनचा दौरा करणार। 17 ते 19 मे रोजी पंतप्रधान मोदी नॉर्वेच्या दौऱ्यावर। पंतप्रधान मोदींच्या काटकसरींच्या आवाहनावर राज ठाकरेंकडून टीका। पंतप्रधान मोदींनी स्वतःचे परदेश दौरे बंद करून जनतेसमोर आदर्श ठेवावा। इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंचं पत्र। याच काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची सुद्धा पोस्ट। देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता, सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, शरद पवार यांचं पंतप्रधानांना आवाहन। हिमंता बिस्वा शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री। गुवाहाटीमध्ये शपथविधी सोहळा संपन्न। पंतप्रधान मोदींसह एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते। केरळच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाचा तिढा आज सुटण्याची शक्यता। राहुल गांधी आणि खरगे यांच्या उपस्थितीत आज दिल्लीमध्ये बैठक। केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी के.सी. वेणुगोपाल यांचं नाव सगळ्यात आघाडीवर। तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा निर्णयांचा धडाका। शाळा, कॉलेजेस आणि बस स्टॉप जवळची दारूची दुकानं हटवण्याचे आदेश। 2 आठवड्यांमध्ये दारूची दुकानं हटवण्याच्या सूचना। ईडी घेणार अशोक खरातला ताब्यात। 18 मे रोजी अशोक खरातला विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश। मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी फास घट्ट। नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधम भीमराव कांबळेची पोलीस कोठडी आज संपणार। आरोपीला आज पुन्हा कोर्टात हजर करणार। पुणे पोलीस नराधमाची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। आणि सातारच्या कोयना धरणामध्ये जलसाठा घटला, पात्र पडलं उघडं। धरणातील पाणी कमी झाल्यानं धरणामध्ये बुडालेली जुनी मंदिरं सुद्धा दिसू लागली। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।